पहिला जर आवाज कोणी उठवला असेल शेतकऱ्यांच्या बाजूला तर पहिला महात्मा आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज. नंतर चळवळ चालवली आहे महात्मा फुलेंनी आणि संविधानिक बाजू जी मांडली शेतकऱ्यांची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मुंबई काउन्सिलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य झाले आणि विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थसंकल्पावर भाषण केलं. कोणाच्या बाजूने? हिंदूंच्या बाजूने. हिंदूच्या बाजूने केलं का? नाही. दलितांच्या बाजूने केलं का? नाही. मुस्लिमांच्या बाजूने केलं का पहिलं भाषण? नाही. तर शेतकऱ्यांच्या बाजूने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं भाषण. आणि पहिल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला नेता जो विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडतो आणि आपल्या भाषणामध्ये म्हणतो की आजचे सावकार लोक हे शेतकऱ्यांकडून कर वसूल करताना अधिक कर वसूल करतात, वर कमाई करतात, शेतकऱ्यांची भाजी कोंबडी फुकटात खातात, गाय बैल चरायच्या ठिकाणी हक्क सांगून त्यांची बिचारांची जनावरं हे कोंडवाड्यात टाकतात हे सावकार लोक. म्हणून यांच्यावर नियंत्रण ठेवा मायबाप सरकार. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सर्वकालिक आहे, लक्षात ठेवा.